नमस्कार मंडळी. सकाळी उठल्यावर नाश्त्याला झटपट काय बनवायचं हा प्रश्न तर रोजच पडतो. अशा वेळी आठवतो तो म्हणजे गरमागरम कांदा पोहे. पण बऱ्याच जणांचे पोहे बनवल्यावर लगेच सुके किंवा कडक होतात. पण मी आज तुम्हाला काही खास टिप्स देणार आहे ज्याने पोहे दिवसभर मौसूद राहतील. सगळ्यात आधी मी इथे घेतले आहे 4 ते 5 माणसांसाठी 3 ते 4 वाटी जाड पोहे. पोहे धुताना लक्षात ठेवा, ते पाण्यात बुडवून ठेवायचे नाहीत, तर चाळणीवर ठेवून वरून पाणी ओतून 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. पोहे धुतले की त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आणि ते 5 मिनिट तसेच बाजूला ठेवायचं. 5 मिनिटांनंतर आपले पोहे बघा किती छान फुगलेत आणि एकदम सुटसुटीत झालेत. आता येते आपली सगळ्यात महत्त्वाची सिक्रेट टिप. पोहे कढईत टाकण्यापूर्वीच या भिजलेल्या पोह्यांवर आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 छोटा चमचा साखर. हो, साखर घातल्यामुळे पोहे एकदम मऊ होतात. आता हे सगळं हलक्या हाताने पोह्याला चोळून मिक्स करायचं. यामुळे पोह्याला सगळीकडून हळद आणि मीठ अगदी एकसारखं लागतं आणि कढईत जास्त हलवावं लागत नाही. आता गॅसवर कढई ठेवून त्यात 2-3 मोठे चमचे तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालं की सगळ्यात आधी आपण एक लहान वाटी शेंगदाणे तेलात छान कुरकुरीत होईपर्यंत तळून एका वाटीत काढून घेणार आहोत. शेंगदाणे आधी तळून घेतल्यामुळे ते पोह्यात शेवटपर्यंत कुरकुरीत लागतात. आता त्याच उरलेल्या तेलात टाकूया 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग. जिरे मोहरी तडतडली की यात टाकायचा भरपूर कढीपत्ता. यानंतर यात घालूया 2 मोठे बारीक चिरलेले कांदे. कांदा पोह्यामध्ये कांदा थोडा जास्त छान लागतो, म्हणून तुम्ही पण जास्त घाला. त्यानंतर 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. कांदा चांगलं गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि आपले हळद मीठ लावलेले पोहे कढईत टाकायचे. सोबतच आपण तळून घेतलेले शेंगदाणे पण टाकायचं आणि भरपूर फ्रेश कोथिंबीर पण टाकायची आहे. माझ्याकडे कोथिंबीर नसल्यामुळे मी इथं टाकली नाही. आता काय करायचं, मस्त एक मोठा झारा घ्यायचा आहे. पोहे खालून वर करत हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत. एकदम हळू करा जेणेकरून पोहे तुटणार नाहीत. पोहे मिक्स झाले की कढईवर झाकण ठेवून मंद गॅसवर फक्त 2 मिनिटे पोह्यांना छान वाफवून काढून घ्यायचे. वाफ काढल्यामुळे पोहे एकदम हलके आणि मऊसूत होतात. 2 मिनिटांनंतर झाकण उघडा, वरून अर्धा लिंबाचा रस पिळा आणि पुन्हा एकदा हलवून घ्या. बघा, आपला गरमगार पिवळा धमक आणि सुटसुटीत कांदा पोहा तयार आहे. कशी वाटली आजची ही झटपट आणि सोपी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.